कुवारबाव येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, 3 संशयित ताब्यात। रत्नागिरी शहरांजीकच्या कुवारबाव साईनगर येथील 7 बंगल्याच्या मागे कोयत्याने सपासप वार करून सूरज राजाराम झोरे, वय 25, मूळ राहणार नायरी संगमेश्वर, सध्या राहणार विरार मुंबई, या तरुणाचा अज्ञात कारणातून खून केल्याची घटना गुरुवार मे 21 रोजी रात्री 9:30 ते 11 वाजण्याच्या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत। सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड, नजीबुल शेख उर्फ सोनू, तिघांचाही पत्ता माहिती नाही अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 3 संशयितांची नावे आहेत। याबाबत सूरज झोरेची बहीण नंदा रमेश फाले हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार त्यांचा भाऊ सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेला होता। गुरुवार मे 21 रोजी रात्री 9:30 ते 11 वाजण्याच्या कालावधीत साईनगर 7 बंगल्याच्या मागे संशयित तिघांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर, हातांवर वार करून त्याला जीवे ठारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते। सूरजवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। त्या ठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवार मे 22 रोजी 2:30 वाजता सूरजचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत।